आपकी अदालतमध्ये युनियन मिनिस्टर हरदीप सिंग पुरींवर आरोप आहे की राजकारणात आल्यानंतर हे डिप्लोमसी विसरले आहेत. हरदीपजी, काँग्रेसचे लोक म्हणतात की इथे मोठे डिप्लोमॅट राहिलेत. राजकारणात आल्यानंतर माहीत नाही हरदीपजींना काय झालं आहे. राहुल गांधींना गाढव असे म्हणाले ते. नाही. कधीच नाही, कधीच नाही म्हणालो. मी कधीच नाही म्हणालो. मी असं म्हणालो, जेव्हा त्यांनी काहीतरी आपल्या नेत्यांबद्दल म्हणाले, मी म्हटलं मूर्खता 3 प्रकारची असते. साधारण ऑर्डिनरी, असाधारण एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि एक चक्रवर्ती क्लास मूर्खता असते. मी असं म्हटलं होतं. नाही, ते तर तुमचं स्टेटमेंट माझ्याजवळ आहे, ज्यामध्ये तुम्ही म्हणालात की यू आर गेटिंग अ ॲज टू रन युअर हॉर्सेस रेस. नाही, ते तर मी मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं की घोड्यांच्या जागी तुम्ही गाढवांना नाही. पळवताय. हे हे हा एक शब्दार्थ आहे. इट्स एन एक्सप्रेशन, की तुम्ही समजून चला, तुम्ही घोड्यांची रेस आहे. म्हणजे काय ते चांगली स्पर्धा सुरू आहे. त्यामध्ये तुम्ही घोड्याला रिप्लेस करून कोणत्याही दुसऱ्या प्राण्यासोबत करता. नाही ते तर बोलण्याची गोष्ट आहे. याचा अर्थ असा नाही की मी त्यांना गाढव मी कधीच नाही म्हणालो. मी तर असं म्हणालो की ही एक भावना आहे. त्याने त्यांचा अर्थ हाच काढला आहे की राहुलजींना तुम्ही गाढव म्हणालात आणि ते म्हणाले की हा 2 पैशाचा ट्रोल आहे. नाही, नाही. मी हे पण नाही बोललो. हे बघा मी असं म्हणालो, मी कोण लागून गेलो? ते एक इतक्या मोठ्या पक्षाचे नेते आहेत. त्यांची इतकी मोठी लिस्ट आहे आणि ते एका अशा कुटुंबातून येतात ज्यांचं खूप मोठं योगदान राहिलं आहे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये. तर मी असं नाही म्हणालो. तुम्ही हे ट्विट केलं होतं, साला काँग्रेस. बघा, मी काय ट्वीट केले. इटालियन भाषेमध्ये ज्याबद्दल तुम्हाला जास्त ज्ञान नसेल, मला देखील नाहीये. इटालियन भाषेमध्ये कॉन्फरन्स रूमला साला काँग्रेसी बोललं जातं. नाही, हे 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 खरं आहे. त्यामध्ये काय लोक खूप तुम्ही नाराज झाले त्यावरून. तुम्हाला माहीत होतं नाराज होणार आहे? नाही का होतील? अरे नाही. एक कॉन्फरन्स रूम इटलीमध्ये त्याला साला काँग्रेसी म्हणतात. याचा काय अर्थ आहे? बघा आता राहुल गांधींनी प्रधानमंत्रींना खिसे कापू म्हटलं अरे आहे. यार, आता त्याबद्दल काय सांगू? ते म्हणाले की हे लक्ष विचलित करतात आणि अडाणीजी खिसे कापत राहतात. तुम्ही यांना हे विचारा, की तुमचे जेव्हा वडील प्रधानमंत्री होते, त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं, कदाचित 1985 च्या आसपास, की ₹1 जेव्हा दिल्लीमधून तर शेवटपर्यंत जो लाभार्थी असतो किंवा जो पैसा त्याला द्यायचा असतो, त्याला फक्त 15 पैसे पोहोचतात. मी वाच्यता करतो 1985 ची. देश स्वतंत्र झाला 1947 मध्ये. ठीक आहे? तुम्ही बघा 75 वर्षांमध्ये कोणत्या काळात काँग्रेसचं सरकार नव्हतं. तेव्हा खिचा कोणाचा होता? कापत कोण होता? आणि दुसरं, तुम्ही कोणा एका व्यक्तीला चांगलं-वाईट मी इथे स्पष्टीकरण द्यायला नाही आलोय. पण तुमचे जे काँग्रेस स्टेट्स आहेत, त्यांचे देखील इथे गुंतवणूक आहे. तर बघा, बघा त्यांनी जे हल्लीच म्हटलं आहे, त्यांनी जनतेला म्हणालेत, जर तुम्ही पेट्रोल खरेदी करता तर पैसे अडाणीच्या खिशात जातात. जर तुम्ही ढाब्यावर जेवण जेवलात तर पैसे अदानीच्या खिशात जातात. जर तुम्ही पाणी पितात तर पैसे अदानीच्या खिशात जातात. तुम्ही वीज तर मी वापरता, टीव्ही लावता तेव्हा सुद्धा पैसे अडाणीच्या खिशात तर जातात. असं वाटतंय, की यांना जास्त करून एक अडाणी ऑब्सेशन झालं आहे. त्यांना जर पेट्रोलबद्दल थोडंसं तरी ते कष्ट घेतले आणि माहिती घेतली, कच्चं पेट्रोल, कच्चं तेल कुठून येतं? 85% आपण ते आयात करतो. ते कोण आयात करतं? 2 प्रायव्हेट सेक्टर कंपनीज आहेत आणि बाकी आपल्या OMCज आहेत. त्यात ज्या व्यक्तीचं नाव घेतलं, मला नाही वाटत त्याचं कोणत्याही कच्च्या तेलाची आयात आहे किंवा रिफायनिंग आहे, नंबर 1. नंबर 2, त्यावर तुम्ही फ्रेट जोडता, इन्शुरन्स जोडता, जो रिफायनिंग करतो कच्च्या तेलाचा आणि त्यापासून पेट्रोल, डिझेल बनवतो आणि थोडं आपलं पर्सेंटेज ठेवतो. बाकीचं डीलर कमिशन घेतो आणि बाकी केंद्रीय सरकार त्यावर एक्साईज लावते आणि ते राज्य सरकार त्यावर व्हॅट लावतं. अरे भाई, अगदी स्पष्ट आहे. मोदीजींनी मागच्या 2 वर्षामध्ये जगभरामध्ये जे दाम आहेत, 30-40% वर गेले आहेत. भारत एक असा देश आहे, जिथे दाम 11% खाली आले आहेत. ठीक आहे. का आले आहेत? कारण
मोदीजींच्या केंद्रीय सरकारने 2 वेळेत नोव्हेंबर 2021 मध्ये आणि मे 2022 मध्ये त्यावेळेस आपलं एक्साईज कमी केलं आहे. 13% ₹13 आणि ₹16 पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी केलेत. ओके. भारतीय जनता पार्टीच्या स्टेट्सने आपलं वॅट कमी केलं आहे. म्हणून तर राजस्थानमध्ये ₹108 लिटर पेट्रोल विकलं जातं प्रति लिटर आणि बीजेपीच्या लखनौमध्ये ते ₹96 विकलं जातं. तर ₹12 फरक आहे. याचं उत्तर द्या. तुम्ही जेवण जेवता सकाळी तर त्याचे जे टॅक्स आहेत ते अदानीजींकडेच जातं. तुम्ही पेट्रोल भरतात ते माहित नाही हे सगळं कुठून म्हणतात ते ते. असं देखील म्हणतात की हरदीप पुरी जेव्हा सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर होते 6 एअरपोर्ट अडाणीला दिले. नाही, पहिली गोष्ट तर त्या एअरपोर्टचं ऑक्शन मी यायच्या अगोदर झालं होतं. ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही एक ओपन ट्रान्सपरंट ऑक्शन करतात. त्यामध्ये तुम्ही म्हणाल की तुमचा चेहरा मोरारजी देसाई बरोबर जुळत असेल किंवा तुमचं नाव हे आहे असं नाही होऊ शकत. कोणीतरी बीडमध्ये जिंकलंय आणि जेव्हा मी एअरपोर्ट बरोबर डील करायचं सिव्हिल एव्हिएशन तर एक मोठं एअरपोर्टचं ऑक्शन होतं. जेवर, जे दिल्लीच्या आसपास आहे. जेव्हा एअरपोर्ट तयार होईल तेव्हा दिल्ली इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि जेवरचं जे ट्रॅफिक असेल, इट विल बी मोर दॅन लंडन, हिथ्रो, गॅटविक अँड स्टॅन्सविक पुट टुगेदर. माझं 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 योगीजींसोबत बोलणं झालं एकदा. असंच आम्ही बोलणं चालू होतं अगदी हलक्या वातावरणात. तर कोणीतरी विचारलं की हे एअरपोर्टचं ऑक्शन कसं यशस्वी झालं पाहिजे. मी म्हणालो की एकच मार्ग आहे. अगदी ओपन ट्रान्सपरंट बीट करा आणि तेच होईल. यामध्ये काय होईल? यामध्ये एक कंपनी आहे झ्युरिक, जी त्यांची आधी होती ते आले आणि ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलत आहात त्यांचं नाव खाली आलं. हे तर बिडिंगवर आहे आणि किती अग्रेसिव्हली तुम्ही बीट करता. तुमच्याबद्दल काँग्रेसचे लोक म्हणतात की हरदीप पुरींची युटिलिटी उपयोगिता फक्त एवढीच आहे की गांधी कुटुंबाच्या विरोधात उलट-सुलट वक्तव्य करणे. हे पार्ट टाइम मिनिस्टर आहेत, फुल टाइम ट्रोलर आहेत. माझी युटिलिटी काय आहे हे तर दुसऱ्याने परीक्षण केलं पाहिजे. जिथपर्यंत यांची गोष्ट आहे, मी समजतो की एका वर्षात 365 दिवस असतात. जर 2% वेळ देखील जर यांच्याबद्दल कोणी वक्तव्य केलं आहे, तर तुम्ही कॉन्टेक्स्ट बघा. कारण मला ना या लोकांबद्दल काही ऑब्सेशन आहे किंवा काही आहे. प्रियांका गांधींची जी तक्रार आहे ती मी वाचून दाखवतो, चालेल. जी त्यांनी सांगितली आहे. त्या म्हणाल्या की राहुल गांधी जगातल्या 2 मोठ्या संस्थानांमध्ये शिकला आहे. हार्वर्ड आणि कॅम्ब्रिजमधून डिग्री घेतली आहे. तुम्ही त्यांना पप्पू म्हणून संबोधता. डिग्री तुम्ही पाहिल्या नाहीत, सत्य तुम्ही पाहिलं नाही, तुम्ही त्यांना पप्पू बनवून टाकलं. मी कधीही त्यांना पप्पू नाही म्हणालो. पप्पू तर टर्म ऑफ अफेक्शन आहे. आता मी तर माझ्या कोणाच्या मुलाला देखील पप्पू नाही म्हणणार. अरे! माझी माझी तेवढी लायकीच नाहीये. ते इतके मोठे लीडर आहेत. त्यांचे वडील प्राईम मिनिस्टर होते, त्यांची आजी प्राईम मिनिस्टर होती, त्यांचे पणजोबा देखील प्राईम मिनिस्टर होते. मी कोण असतो त्यांना पप्पू म्हणणारा? पप्पू तर टर्म ऑफ अफेक्शन आहे आणि पप्पू म्हणायला माझं त्यांचं जवळचं नातंच नाहीये, त्यामुळे मी म्हणू नाही शकणार. चला जनतेमधून काही प्रश्न घेऊया. खलिस्तानबद्दल सध्या खूप चर्चा होत आहे आणि खूप गायक देखील यांच्या सपोर्टमध्ये आले आहेत. माझा प्रश्न असा आहे की पंजाबच्या तरुण पिढीला काय मेसेज देऊ शकता की काय योग्य आहे आणि काय चुकीचं आहे? हे कुठे आहे? खलिस्तान. एकतर हे बनेल कॅनडामध्ये, कारण सगळे खालिस्तानी तिथेच घुसलेत. आणि मी समजतो की जर खालिस्तानला, ज्याला मी कुकूलँड म्हणतो, मूर्खपणाची गोष्ट आहे. भारतामध्ये आपला काय इतिहास आहे? मी मला स्वतःला खूप गर्वाने सांगतो, आमचे 10वे गुरु गोविंद सिंगजी महाराज त्यांनी काय केलं आमच्या समुदायासाठी? तिथून खालसाची स्थापना झाली. आमचे किती टक्केवारी आहे भारताच्या जनसंख्येमध्ये? 2% पेक्षा कमीच असेल शीख लोकांची. आणि बघा भारताने काय नाही केलं आमच्यासाठी. त्यामध्ये देखील काही वेगळ्या मानसिकतेचे आहे. सी हाऊ लकी आय एम. आय वेंट टू कॅनडा अँड बिकेम अ प्राईम मिनिस्टर. कमाल आहे.
भारतामध्ये बघा काय आहे, किती सन्मान मिळाला आहे, किती नाही आहे. आणि मी असं नाही म्हणत आहे की हे वन वे आहे. कॉन्ट्रिब्युशन किती आहे शिखांचं या ठिकाणी. पंजाबमध्ये शेती व्यवसायात, तुम्ही बघा ट्रान्सपोर्टमध्ये, मेडिकल प्रोफेशनमध्ये, स प्रोफेशनमध्ये, लॉमध्ये किती ल्युमरीज आमचे चीफ गेस्ट राहिले आहेत. आता माझे भाऊ मनिंदर इतके मोठे वकील प्रॅक्टिसिंग दिल्ली हायकोर्टमध्ये जज, काय करतात ते? खालिस्तानबद्दल बघा झालंय काय पंजाबमध्ये मी सांगतो. खूप उशिराने तिथे जे जे साउंड डिसिजन मेकिंग आहे, ते राहिलंच नाहीये. काय झालंय, हे ज्या गोष्टींमधून नशा आणि ही खूप दुःखाची गोष्ट आहे, की आपण पूर्ण आपली पिढी गमावली आहे. या जास्त नशेमुळेच. आणि दुसरं काय होतं, जागोजागी जा. मी अमृतसरवरून जलंधरला जात होतो, तर ठिकठिकाणी मोठमोठे बोर्ड लावले होते. IELTS. आधी मला समजलंच नाही हे काय आहे. नवीन काहीतरी एम्स किंवा IIT उघडलं असेल. नाही, त्यांना काय असतं, मुलांना थोडी इंग्रजी शिकवायची असते. थोडी इंग्रजी शिकवून काय करतात, ते जेव्हा इंटरव्ह्यूला जातात, तेव्हा एक कॉमेडियन आहे. ट्रेव्हर कोणीतरी साऊथ आफ्रिका ओरिजिनमधला. ते हो, ट्रेव्हर नोव्हा. तर त्याला तिथे कोणीतरी विचारलं, की हे इंडिया आणि कॅनडाबद्दल, तर इंडिया काय चीज आहे? तर म्हणतो, दॅट्स कंट्री विच सप्लायज चीप लेबर टू कॅनडा. कमाल आहे. इथे जर ट्रक ड्रायव्हर जाईल, तर तिथे त्याला तर चांगले पैसे मिळतील. जे करेल त्यासाठी चांगला विचार, चांगला शिकलेला जाईल. तर छोटी नोकरी करावी लागेल. तर हे अगदीच आता आई-बाप म्हणतात, की याला फॉरेनला पाठवायचं आहे. अरे बाबा, फॉरेन बघायचंय, फॉरेन पाठवायचं काय? मी अगदी ठामपणे या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगतो. थोड्याच दिवसांची गोष्ट आहे. जे लोक तिथे गेले आहेत, आता इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटी इंडियामध्ये आहे. लोक परत येत आहेत, डॉक्टर्स परत येत आहेत, बाकी लोकही परत येतील. आणि आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. आता जे तुम्ही त्यांची पॉलिटिकल सिस्टम बघत आहात, हे भाऊसाहेब जे आहेत ट्रुडोजी, यांची देखील पॉलिटिकल लाईफ असं वाटतंय थोडंसं थोडा टाईम बाउंड आहे. जर बनवायचं खालिस्तान तर लवकर बनवा, जोपर्यंत ते प्राईम मिनिस्टर आहेत. त्यानंतर तिथे देखील जे लोक येतील, जे रिॲक्शन येतील ना, बाकी युरोपला समजेल की हे खूपच मूर्ख लोक आहेत हे.